जय भीम. जय भीम. आवाज जोरात बोला जरा. काय वाटलं तुम्हाला ट्रीटमेंट बद्दल? बऱ्यापैकी फरक वाटतोय. काय फरक वाटला? जे इथे मला जे जॅम वाटत होतं ना ते मोकळ वाटतंय आता. नाही तुम्ही तर म्हटले नस ब्लॉक झाली. नस ब्लॉक झाली, जे दुखत होतं ना ते दुखणं कमी झालंय. अजून आणि जे इथे टाइटनेस वाटत होता तो जरा कमी झाला, जरा हलका हलका वाटतंय, रिलॅक्स वाटतंय थोडं. आणि बाकी बसायला उठायला पण जास्त त्रास नाही वाटत आहे. किती टक्के फरक पडला असं वाटतंय? 70 ते 80% फरक पडला. 70 ते 80% फरक पडला. जरा चाला बरं. चालण्यामध्ये काय फरक पडला का मला सांगा बरं. चालण्यामध्ये काय फरक पडतोय? पहिल्यापेक्षा बरं आहे. जर मला दोन्ही पायावर बसून बाथरूमला जसं बसतो तसं बसून दाखवा. याच्या आधी कसं बसलं ते? याच्या अगोदर मला बसायला त्रास होत होता इथे कमरेला, पण आता बसताना त्रास नाही होते, म्हणजे इझिली मी बसू शकते. मांडी घालून कसं बसू? पहिले बसायला येत नव्हतं जास्त. पहिला बसायला येत नव्हतं. आणि उठताना पण पहिले त्रास होत होता, आता त्रास नाही वाटत. चेक करा तुम्ही. आता तर हात पण नाही टेकवला. मगाशी हात टेकवावा लागला. हात टेकवल्याशिवाय बसू शकत नाही, उठू शकत नाही. या ट्रीटमेंट बद्दल म्हणजे हे ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? काय चांगलं वाटलं याच्यात? ट्रीटमेंट चांगली आहे. म्हणजे जास्त असा काही त्रास नाहीये किंवा तुम्हाला गोळ्या औषधं घ्यावी लागतात असं नाहीये. बिना गोळ्या औषधांचं पण तुम्ही ड्रगलेस थेरपी कव्हर होऊ शकता ह्याच्यामधनं. आणि फक्त पॉझिटिव्हिटी पाहिजे आपल्यामध्ये. काय चांगले वाटले ट्रीटमेंट बद्दल? समाजामध्ये काय सांगाल की हे ट्रीटमेंट कशी आहे? बाकीच्या ट्रीटमेंट पेक्षा तर चांगलीच आहे नक्कीच. आणि लवकर फरक पडतोय. म्हणजे तुम्हाला हे 1-1.5 तासामध्ये चांगला रिझल्ट मिळाला. पण तुम्हाला 1-2 ट्रीटमेंट घेतल्या त्याच्यानंतर ट्रीटमेंटची गरज नाहीये. तुम्हाला कशाची गरज आहे? एक्सरसाइजची. एक्सरसाइज नाही केलं तर दुसऱ्या वेळेस मी येणार नाही. तर ट्रीटमेंट हे मी नसा खोललं. आता याच्यावर तुम्ही तुमचं व्यायाम करून तुम्ही नीट व्हायचं. जास्तीत जास्त एक ट्रीटमेंट घेऊन त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम करून कव्हर करा. ओके. धन्यवाद.